नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, हा पीक विमा 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। तर मित्रांनो, आता हा पीक विमा किती शेतकऱ्यांना मिळणार व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। जे शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांच्या नुकसान अनुदान आलेले आहे। सन 2024 मध्ये या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे। तर बघा, या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। जालना, नाशिक, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नांदेड या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। तर बघा मित्रांनो, लातूर तालुक्यातील मुरुड व परिसरात 24 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते। यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 541 शेतकऱ्यांना एकूण 97 लाख रुपयांच्या अनुदान मंजूर झाले आहे। राज्य मंत्रिमंडळाने 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 1,82,347 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 193 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे। नाशिक जिल्ह्यात येत्या सोमवारपासून 193 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 193 कोटी 7,83,000 रुपयांची आवश्यकता आहे। तसा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे। त्यानुसार कोरडवाहूकरिता 27,000 रुपये प्रति हेक्टरी, याशिवाय फळपिकांसाठी 13,600 रुपये तर बहुवार्षिक पिकांकरिता 36,000 रुपये हेक्टरी मदत शासनाने जाहीर केली आहे। बघा मित्रांनो, मुरुड परिसरामध्ये ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। राज्य शासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपये देण्याचे जाहीर केले होते। मुरुडमधील या अनुदानास 1,794 शेतकरी पात्र झाले होते। मुरुड येथे महसूल विभागाने दीपावली पूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करून KYC प्रक्रिया पूर्ण करून केली होती। 1,794 पैकी 1,039 शेतकऱ्यांना दीपावलीच्या अगोदरच 1,40,00,000 रुपये मिळाले आहेत। शेतकऱ्यांची दीपावली गोड झाली, मात्र यानंतर आचारसंहिता व विविध कारणामुळे अनुदान वाटपाची प्रक्रिया झालेली नव्हती। राज्य मंत्रिमंडळ आणि 10 डिसेंबर रोजी याबाबत निर्णय घेऊन जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर यामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2,920 कोटी 75,50,000 रुपये मंजूर केले आहेत। यामुळे मुरुड शहरातील उर्वरित 561 शेतकऱ्यांचे 27 लाख रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केलेली आहे। आता अनुदान खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिले नाहीत त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर 2024 मध्ये या दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी 2,920 कोटी 75,50,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीकरिता राज्यातील विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झाले होते, परंतु निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्तांना निश्चित मदतीनुसार मदत देण्याचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित होता। अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील 26,48,247 शेतकऱ्यांचे 20,24,620 हेक्टरवर झालेल्या नुकसानासाठी 2,920 कोटी 75,50,000 रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे। कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली आहे। विशेष करून सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या महिन्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे। तर बघा, विभागीय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना क्षेत्र मदत जाहीर करण्यात आली आहे।
तर बघा अशा पद्धतीने वाटप होणार. विभाग क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,738 कोटी 62 लाख 3,000 रुपये मदत जाहीर झाली आहे. विभाग क्रमांक 2 नागपूरमध्ये 111 कोटी 41 लाख 6,000 रुपये मदत जाहीर झालेली आहे. विभाग क्रमांक 3 नाशिकमध्ये 8 कोटी 94 लाख मदत जाहीर झालेली आहे. विभाग क्रमांक 4 पुण्यामध्ये 61 कोटी 60 लाख 40 हजार मदत जाहीर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.